सेवा करणारे कसे पण करतात, त्यासाठी त्यांना सांगायची गरज लागत नाही. आपल्याबरोबर एक समाजसेवक आहेत भुगावमधले, हे बघा कशी थांबून सेवा करून घेतात. हे खड्डा पडला होता इथं, हे खड्डा भरण्याचं काम चालू आहे. कणजावणे काका आहेत आपल्याबरोबर. सध्या आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की हे काय करतात ॲक्च्युली. हे ॲक्च्युली खड्डा भरून घेतात. ते खड्डा भरून घेते. कणजावणे काकाकडनं त्याची प्रतिक्रिया घेऊया काय म्हणतात. आज आपण हे खड्डा भरून घेत आहे. हां, ह्याच्यासाठी काय आपलं योगदान आहे? कसं आहे साहेब, आपल्या देशामध्ये भारतामध्ये प्रॉपरली विचार जर केला तर एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर आपण सगळी काळजी घेतो त्याची. ही गोष्ट बरोबर बोलणार. ॲक्सिडेंट झाल्यानंतर आपण काळजी घेतो, सगळी काळजी घेतो. पण ते ॲक्सिडेंट होण्याच्या अगोदरच तुम्ही काळजी घेताय. याचं कारण आपल्या जीवनामध्ये योग्य गुरु असावा लागतो. गुरु अनेक प्रकारचेच आहेत. एक तुमचं वेगळा, आणि हे जे रिअल शिक्षण आहे, याला रिअल शिक्षण म्हणतात. रिअल शिक्षण देणारा गुरु हे ग्राउंड लेवलला करणारे काम आहेत. लोक फक्त फोटोशूटसाठी करतात. आज बघतात इकडे कोणाची काही गर्दी नाही, काय नाही, कोणाचे फोटोशूट नाही. मी इकडनं जात असताना हे कणजावणे काका हे आपले काम एकदम इमानदारीने आणि कर्तव्यदक्षतेने करत होते. मी लांबूनही व्हिडिओ घेतला. म्हटलं आता जवळनं जाऊन यांची हे घ्यावं की खरंच समाजसेवा करायचं असेल तर या प्रकारे करायचं. कुठलीही प्रशंसा न करता, कुठलीही सोशल मीडियाचा वापर न करता हे आपले काम करत होते. हे बघून आनंद झाला. म्हटलं आता ते जे काय ते त्यांच्याशीच हे करून घेऊ. महाराष्ट्र आपल्या न्यूजला यांची मुलाखत घेतलेली आहे आणि यांची मनापासून महाराष्ट्र न्यूजपासून मी त्यांची शुभेच्छा व्यक्त करतो. आणि मला एक मिनटं बोलायचं आहे, हे खरं तर काम आम्ही एकटा करत नाही. माझ्याबरोबर अशी 25 लोकांची टीम असते. त्या आमच्या टीमचं नाव आहे NSNS, म्हणजे नागरी समस्या निवारण समिती. ही सगळे ग्रुप काम करत असतो. मी फक्त त्याचा एकाने लीडर आहे, एवढंच मला म्हणायचं आहे बस. ओके, धन्यवाद. हे या का, धन्यवाद आपली मुलाखत दिल्याबद्दल. आणि यांना घेऊ आपण. हे 78 वर्षाचे ग्रस्त आहेत. भाऊ थोडी गाडी पुढे घ्या, गाडी इकडे घ्या. येस, हे 78 वर्षाचे आमचे गावकरी आहेत. तर हे सुद्धा या ठिकाणी वयाचा कुठलाही विचार न करता मनोमन त्या ठिकाणी काम करत असतात. मग कुठलंही काम असू दे गावातलं. म्हणजे ह्याचा अर्थ असं होतं की काम करायला आपल्याला वय मर्यादा नसते, अजिबात नसते. काम जर करायचं आहे तर त्यासाठी वय नाही. समाजसेवा करायची तर त्यासाठी वय बघितलं जात नाही. काही नाही, फक्त आपले काम दाखवायचे. असे या प्रकारे की रस्त्यात हा खड्डा पडलेला होता, हा खड्डा भरून घेताय तुम्ही, की जेणेकरून कोणाला इथं अपघात होऊ नये, एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये. मेन ह्याचं कारण हेच आहे, धोका होऊ नये. आपल्या देशामध्ये तुम्ही बिलीव्ह नाही करणार, आता तुम्ही घेताय मुलाखत म्हणून तुम्हाला सांगतो, आपल्या देशात प्रामुख्यानं हे खड्डे भरले जात नाही आणि हे भरले जात नाही नाळे अशा प्रकारच्या. म्हणून बिलीव्ह करणार नाही तुम्ही, लाखो म्हणतो मी, हजारो नाही, लाखो लोकांचं कमरेचं ऑपरेशन होतं. लाखो म्हणतोय मी, आणि एका ऑपरेशनला 5 लाख रुपये. आणि त्याला जी वेदना जी असते ना त्या कमरेमध्ये होणारी, म्हणजे नस दबण्याची ही वेदना इतकीच. मी तो अनेक ज्या वेदना आहेत आपल्याला, त्यातली सगळ्यात प्रखर वेदना आहेत, सगळ्यात प्रखर. म्हणजे एखाद्याची नस दबली जाते ना यावेळेला, ह्याच्यात अडकल्यानंतर, आपटल्यानंतर, अरे मरण परवडलं, पण त्याच्यापेक्षा भयानक वेदना असते. म्हणजे ह्या गोष्टीला तुम्ही पुढं एखाद्याचा अपघात होऊन त्याला त्रास होण्याच्या अगोदरच तुम्ही या गोष्टीला आळा घातलेला आहे. म्हणजे ही खूप चांगलं आणि कौतुकस्पद गोष्ट आहे. जर समाजसेवा जर करायची तर ह्या प्रकारे करायची. कोणाचं काही फोटोशूटेज नाही, काही नाही. आपल्याला आपण आपलं काम करायचं हेच उद्देश आहे. खूप छान. आणि आताच्या युवा पिढींना तुम्ही काय सांगाल? हे युवा पिढींना एवढं जरूर सांगेल, युवा पिढी खूप एनर्जी आहे, खूप ताकद आहे. पण युवा पिढीला दिशा देणारे गुरुवर्य कमी पडत आहेत. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात युवा पिढीचा मी